प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक वार आजच्या असणाऱ्या प्रभुवारी आपल्या सर्वांचं ह्या गृह भक्तीमध्ये आपापल्या घरी होणाऱ्या ह्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा असणारा प्रभुवार हा प्रभुवार हा साधासुद्धा प्रभुवार नसून जगामध्ये अनेक मंडळांमध्ये आजचा हा असणारा प्रभुवार जो आहे तो पेंटिकॉस्ट संडे म्हणून किंवा 50वा दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो। पेंटिकॉस्ट संडे म्हणून अनेक मंडळांमध्ये आजचा असणारा प्रभुवार हा साजरा होत आहे आणि म्हणून या पेंटिकॉस्ट संडेच्या माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने पंचमंडळ आहे अलायन्स मराठी चर्चमध्ये असणाऱ्या सर्व लहान थोर सभासदांच्या द्वारे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहे। आणि या पेंटिकॉस्ट संडेच्या दिवशी जी महत्त्वाची घडामोड पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला जी दिसून येते त्याच्याकडे आज आम्ही लक्ष लावणार आहोत। आणि म्हणून माझा खात्रीचा विश्वास आहे की आज आपण आपल्या घरामध्ये जी उपासना करत आहात, जी गृह उपासना करतात त्याच्यामध्ये नक्कीच देवबाप आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही। प्रार्थना करत राहूया की लवकरात लवकर आमचं एकत्रित येणं व्हावं, एकत्रित सहभागिता व्हावी आणि त्यातून पुन्हा एक वार जो दैवी आनंद आहे, जो आत्मिक आनंद आहे, तो आत्मिक आनंद आम्हाला तो पुन्हा मिळावा त्यासाठी विशेष करून आपण प्रार्थना करूया। त्याचप्रमाणे कोविड-19 साठी आपण प्रार्थना करूया। या सर्व गोष्टींशी लढणारे जे लढवय्ये आहेत त्यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना करूया। पोलीस प्रशासन आहे, मेडिकल पॅरामेडिकल स्टाफ आहे, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, त्यांचा संपूर्ण जो क्रू आहे त्या प्रत्येकासाठी, प्रत्येक लहान थोर व्यक्तीसाठी प्रार्थना करूया जे ह्याच्याशी लढा देत आहेत, जे बरे झालेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराच्या सांत्वनासाठी सुद्धा प्रार्थना करणं गरजेचे आहे। आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी सर्व समर्थ परमेश्वराच्या हातामध्ये आपण सुपूर्द करूया। जी वर्शिप ऑर्डर शनिवारी आपल्याला व्हॉट्सअपच्या द्वारे पाठवण्यात आली होती त्या वर्शिप ऑर्डरमध्ये 2 शास्त्र भाग तुम्हाला देण्यात आले होते। योएलचं पुस्तक याचा 2रा अध्याय 28 ते 32 ही वचनं आणि प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय आणि पहिली 13 जी वचनं आहेत, या असणाऱ्या 2 शास्त्र भागांच्या द्वारे आम्हाला काही गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा असणारा हा प्रभुवार जागतिक स्तरावर मंडळांच्या द्वारे पेंटिकॉस्ट संडे म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जात आहे। आणि म्हणून अनेक वेळेस आम्हाला हे दिसून येतं की अनेक मंडळांमध्ये पेंटिकॉस्ट संडेचा उहापोहा केला जात नाही किंवा ज्या प्रकारे आम्ही ख्रिसमसचं सेलिब्रेशन करतो, ज्या प्रकारे आम्ही गुड फ्रायडेचं सेलिब्रेशन करतो, ज्या प्रकारे आम्ही पुनरुत्थान दिन जो आहे ज्याला ईस्टर म्हटलं जातं, जो पुनरुत्थान दिन जो आहे त्याचा असणारं जे सेलिब्रेशन आहे, ज्या पद्धतीनं हे सण आम्ही साजरे करतो त्या पद्धतीनं पेंटिकॉस्ट संडेकडे बघण्याचा आमचा फारसा दृष्टिकोन नाहीये किंवा आम्ही त्याला त्या प्रकारचं महत्त्व सुद्धा देत नाही। आणि म्हणून आमच्या असणाऱ्या जगिक दृष्टिकोनामध्ये कदाचित ख्रिसमसला आम्ही अनन्यसाधारण महत्त्व देत आहोत, आम्ही उत्तम शुक्रवारच्या भक्तीला आम्ही अनन्यसाधारण महत्त्व देत आहोत, आम्ही पुनरुत्थानाच्या असणाऱ्या भक्तीला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व देत आहोत। पण आज मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की जो पेंटिकॉस्ट संडे आहे, ज्याला आम्ही मराठीमध्ये 50वा दिवस असं सुद्धा म्हटलं जातं, या 50व्या दिवशी किंवा पेंटिकॉस्ट संडेला सुद्धा मंडळी म्हणून विश्वासणाऱ्यांनी अनन्यसाधारण महत्त्व देणं गरजेचं आहे। वास्तविकता ही आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो की मंडळीसाठी आणि विश्वासणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट जी आहे, एक महत्त्वाची बाब जी आहे ती ह्या दिवशी सर्वसमर्थ परमेश्वराने ज्यावेळेस ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, ख्रिस्तानं ती महत्त्वाची गोष्ट त्या असणाऱ्या काळामध्ये ही मंडळीसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी कायमस्वरूपी देऊन टाकलेली आहे। आणि म्हणून आम्हाला ती महत्त्वाची गोष्ट काय आहे ते आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की अनेक वेळेस ज्यावेळेस आम्ही पेंटिकॉस्ट संडे ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस अनेकांच्या मनामध्ये, अनेकांच्या विचारांमध्ये
एक प्रकारची चुकीची संकल्पना किंवा एक प्रकारचं एक वेगळा विचार येऊन जातो आणि कदाचित त्यांना असं वाटतं की पेंटिकॉस्ट संडे म्हणजे हा पेंटिकॉस्टल संडे आहे। आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, पेंटिकॉस्ट आणि पेंटिकॉस्टल ह्या दोन शब्दांचा बरंच अंतर त्याच्यामध्ये आहे। पेंटिकॉस्टल हा जो पंथ आहे किंवा ही जी मूवमेंट आहे किंवा हे जे मिशन आहे हे जवळजवळच्या वर्षांमध्ये तयार झालेली किंवा स्थापन झालेली ही मूवमेंट आहे किंवा हा पंथ आहे। पण ज्यावेळेस आम्ही पेंटिकॉस्ट या शब्दाकडे ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस ज्यावेळेस मंडळीची रचना होत होती, मंडळी उदयास येत होती, साधारण पहिल्या शतकामध्ये आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पेंटिकॉस्ट हा शब्द आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि जर आम्ही पवित्र शास्त्राचं जर बारकाईने वाचन केलं तर जवळजवळ 3 वेळेस आम्हाला पेंटिकॉस्ट हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख केलेला त्या ठिकाणी आढळून येतो। पहिल्या वेळेस तो वापरला गेला प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये की साधारण इसवी सन 30च्या दरम्यान त्या असणाऱ्या पेंटिकॉस्ट या शब्दाचा त्या ठिकाणी उपयोग करण्यात आला किंवा वापर करण्यात आला। त्याच्यानंतर आम्ही जर प्रेषितांची कृत्य याचा 20वा अध्याय आणि त्याच्या 16व्या वचनाकडे जर गेलो तर त्याही असणाऱ्या वचनामध्ये आम्हाला पेंटिकॉस्ट हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला दिसून येतो की जो साधारणपणे इसवी सन 57 मध्ये त्या ठिकाणी वापरण्यात आला। आणि त्याच्यानंतर 3ऱ्यांदा आम्हाला करिंथकरास पहिले पत्राचा 16वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये हा पेंटिकॉस्ट शब्द त्या ठिकाणी वापरलेला दिसून येतो की जो साधारणपणे इसवी सन हा 54 आणि 55च्या दरम्यान त्या ठिकाणी वापरलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो। आणि म्हणून पेंटिकॉस्ट हा जो शब्द आहे त्याचा मूळ अर्थ मराठीमध्ये जर आम्हाला घ्यायचा झाला तर तो आहे 50वा दिवस। आणि म्हणून पेंटिकॉस्टल आणि पेंटिकॉस्ट ह्याचा एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा संबंध त्या ठिकाणी जुळून आलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही। पेंटिकॉस्टल मूवमेंट ही काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी सुरू झाली किंवा उदयास आली, तर पेंटिकॉस्ट हा शब्द जो आहे तो साधारण इसवी सन 30 ते 33च्या दरम्यान आम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा उपयोगात आलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो। पेंटिकॉस्ट हा शब्द मुख्यत्वे करून हा नव्या करारामध्ये त्या ठिकाणी वापरण्यात आला। पण ज्यावेळेस आम्ही जुन्या कराराच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही या पेंटिकॉस्ट शब्दाला ज्यावेळेस बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस यहुदी लोकांच्या दृष्टिकोनातून ह्याला सप्ताहाचा सण त्या ठिकाणी म्हटलं जायचं की ज्याचा असणारा रेफरन्स बायबलमध्ये आम्हाला निर्गमाच्या पुस्तकाच्या 34व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये आणि अनुवादाचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनापासून ते 11व्या वचनापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो की ज्याला सप्ताहाचा सण सुद्धा त्या ठिकाणी संबोधन केलं जायचं। ह्यालाच सप्ताहाचा जो सण आहे ह्यालाच त्या ठिकाणी कापणीचा सण म्हणून सुद्धा त्या ठिकाणी संबोधन केलेलं त्या ठिकाणी दिसून येतं की ज्याचा अर्थ किंवा ज्याचा विश्लेषण आम्हाला निर्गमाच्या पुस्तकाच्या 23व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं। त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट, ह्याला प्रथम पीक अर्पिण्याचा दिवस सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की ज्याचा रेफरन्स आम्हाला गणनेचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि त्याच्या 26व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आढळून येतो। आणि म्हणून जुन्या कराराच्या दृष्टिकोनातून जर आम्हाला बघायचं असेल तर पेंटिकॉस्ट साठी सप्ताहाचा सण हा शब्द वापरला गेला, कापणीचा सण म्हणून त्याला संबोधन देण्यात आलं किंवा प्रथम पीक अर्पिण्याचा दिवस सुद्धा त्याला त्या ठिकाणी बोलण्यात आलं। आणि म्हणून याची जी सुरुवात आहे ती वलांडण सणाच्या दुसऱ्या दिवसानंतर त्याला मोजण्यात येतं आणि तिथून ती सुरुवात होती आणि ते जातं 50व्या दिवसापर्यंत आणि मग 50 दिवसांनी हा जो सण आहे तो त्या ठिकाणी येतो। आणि म्हणून ह्याला पेंटिकॉस्ट किंवा 50वा दिवस किंवा सप्ताहाचा सण त्या ठिकाणी त्याला म्हटलेला आहे। आणि म्हणून ह्या दिवशी जे आहे किंवा ह्या सणाच्या दिवशी आहे की त्या ठिकाणी नवीन अन्नार्पण त्या ठिकाणी केलं जायचं
आणि हे कसं करावं किंवा हा सण कसा पाळावा याच्या संबंधाने आम्हाला जुन्या करारामध्ये लेवियाच्या पुस्तकाच्या असणाऱ्या मला वाटतं 23व्या अध्यायामध्ये आम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच काही त्या ठिकाणी शिक्षण देण्यात आलं किंवा ते त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आम्हाला आढळून येतं. आणि म्हणून ह्या पेंटिकॉस्टच्या दिवशी किंवा ह्या सप्ताहाच्या सणाच्या दिवशी आम्हाला पवित्र शास्त्रामधून हे बघणं गरजेचं आहे की का पवित्र शास्त्रामध्ये किंवा का जागतिक मंडळी ह्या असणाऱ्या पेंटिकॉस्टच्या दिवशी हा सण म्हणून त्याला बघत आहे. आम्हाला हे बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही जुन्या करारामध्ये येतो म्हणून हे जे बारकावे आहेत किंवा जे रेफरन्सेस मी तुम्हाला सांगत आहे हे त्यासाठी सांगत आहे की आपण ज्या ठिकाणी आहोत भक्ती ज्या ठिकाणी करत आहोत आपण ते वाचन करावं आणि त्यातून हा सप्ताहाचा सण किंवा प्रथम पीक अर्पिण्याचा सण हा कसा पेंटिकॉस्ट त्या ठिकाणी झाला हे आम्हाला आज या असणाऱ्या संदेशाच्या द्वारे आम्हाला ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस इस्रायल लोक ज्यावेळेस पहिल्यांदा पॅलेस्टाईन देशामध्ये किंवा त्या पॅलेस्टाईनमध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस सर्वसमर्थ परमेश्वराने हा सण त्यांनी पाळावा याच्याविषयी त्यांना सांगितलं की जे गणनेच्या पुस्तकाच्या 28व्या अध्यायामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता येऊया आपण नव्या कराराच्या दृष्टिकोनाकडे. आम्ही आता जुन्या कराराचा दृष्टिकोन बघितला की त्या ठिकाणी पेंटिकॉस्टला कुठले शब्द वापरले गेले आणि पेंटिकॉस्ट किंवा हा सप्ताहाचा सण आहे किंवा प्रथम पीक अर्पिण्याचा किंवा कापणीचा जो सण आहे ह्याला वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीनं तो साजरा करायचा आहे कुठे साजरा करायचा हे सर्व जे लिखाण आहे ते सर्व समर्थ परमेश्वराने त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून जुन्या कराराच्या दृष्टिकोनामध्ये त्याला एक अनन्यसाधारण महत्व आहे. पण ज्यावेळेस आम्ही आता नव्या कराराच्या त्या पावलांकडे ज्यावेळेस आम्ही वाटचाल करतो किंवा नव्या कराराकडे ज्यावेळेस आम्ही नव्या कराराची उघडणी करतो त्यावेळेस सुद्धा आम्हाला या कापणीच्या सणासाठी किंवा या सप्ताहाच्या सणासाठी पेंटेकॉस्ट हा शब्द त्या ठिकाणी वापरला गेलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट जर ह्याच्यामध्ये काय झाला जो यहुद्यांचा सण आहे ख्रिस्तावर विश्वास ठेवून चालणारे जे अनुयायी आहेत ख्रिस्तावर विश्वास ठेवून ज्यांनी ख्रिस्ताच्या मागे चालण्याचा निर्णय घेतला यांच्यासाठी हा जो दिवस आहे हा पेंटिकॉस्ट दिवस म्हणून किंवा पेंटिकॉस्ट डे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी तो दिवस साजरा करण्याचा त्यांनी सुरुवात केली. आणि म्हणून यहुद्यांचा असणारा सण हा ख्रिस्ती लोकांचा सण झाला. आणि म्हणून आम्हाला ह्यातून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे हा सण पहिली उपज किंवा पहिलं जे पीक आहे याच्याशी संबंधित आहे त्याच प्रकारचा संबंध आम्हाला नव्या करारामध्ये त्या ठिकाणी जुळून आलेला किंवा कनेक्ट झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. जर आम्ही ह्या दोन्ही शास्त्र भागाकडे जर बारकाईने जर आम्ही लक्ष केंद्रित केलं प्रिय बंधू आणि भगिनींनो पेंटिकॉस्ट संडे त्यासाठी म्हटलं गेलं कारण त्या दिवशी पवित्र आत्म्याचं पूर्णपणे आगमन किंवा पवित्र आत्मा कायमस्वरूपी विश्वासणाऱ्यांसाठी दिला गेला. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही पेंटिकॉस्ट संडे हा दिवस सण म्हणून साजरा करत आहोत. ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये आम्हाला हे दिसून येतं की या पेंटिकॉस्टला सप्ताहाचा सण म्हटलेला आहे कापणीचा सण म्हटलेला आहे प्रथम पीक अर्पिण्याचा सण म्हटलेला आहे. जर आम्ही त्याच गोष्टीची कनेक्टिव्हिटी जर नव्या करारामध्ये लावायची जर आम्ही जर प्रयत्न करत आहोत तर मला तुम्हाला सांगू द्या की ज्या वेळेस मंडळीची संरचना झाली ज्या वेळेस मंडळी उदयास येत होती विश्वासणाऱ्यांचा समूह जे प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनामध्ये ज्या वेळेस म्हटलेला आहे की त्या दिवसात पेत्र बंधू वर्गामध्ये कंसामध्ये म्हटलेलं सुमारे 120 माणसांच्या जमावामध्ये का असं म्हटलं गेलं 120 विश्वासणाऱ्यांचा समूह त्या ठिकाणी आम्हाला दिसतो. आणि हे जे 120 लोक आहेत आता
यहुद्यांच्या दृष्टिकोनातून किंवा त्या असणाऱ्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या कायद्यानुसार जर आम्हाला बघायचं असेल तर कुठलीही ऑर्गनायझेशन कुठलेही इन्स्टिट्यूशन जर फॉर्म करायची आहे त्यासाठी 120 लोकांचं एकत्रित असणं, 120 लोकांचे एक विचार असणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून कंसामध्ये आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिसून येतं की त्या ठिकाणी सुमारे 120 माणसांच्या जबाबामध्ये असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून ज्या वेळेस पवित्र आत्मा त्यांना दिला गेला त्यावेळेस या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला दिसून येतं की पहिला 120 जणांचा उपज जो आहे तो आम्हाला मंडळीसाठी त्या ठिकाणी कार्यरत होत असताना, पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्यरत होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून प्रथम पीक अर्पण करण्याचा सण आणि ह्या ठिकाणी पेंटिकॉस्ट ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस प्रथम जे विश्वासणारे आहेत की ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांनी बप्तिस्मा घेतला की जो उपज म्हणून त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून त्याची जर कनेक्टिव्हिटी जर आम्ही केली तर पहिला उपज हा 120 जणांचा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून पेंटिकॉस्ट संडे हा आमच्यासाठी मंडळीसाठी महत्वाचा आहे, कारण आम्ही विश्वासाने त्या पहिल्या उपजाचे आम्ही त्या ठिकाणी साक्षीदार म्हणून उभे राहत आहोत. मंडळीचा प्रथम उपज आम्हाला ह्या ठिकाणी अभ्यासाला मिळतो. मंडळीचा पहिला उपज आम्ही ह्या ठिकाणी निरीक्षण करत आहोत. मंडळीचा पहिला उपज की जो स्पष्टपणे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये जो नमूद केलेला आहे तो आम्ही ह्या ठिकाणी अभ्यासत आहोत, त्याच्याविषयी मनन आणि चिंतन करत आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या सर्व गोष्टी आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येत आहेत. पुनरुत्थान दिन येशूचं होतं, स्वर्गारोहण होतं आणि त्याच्यानंतर 50 दिवसानंतर हा दिवस येतो की ज्या दिवशी पवित्र आत्म्याचं आगमन त्या ठिकाणी होतं. आणि पवित्र आत्मा हा कायम स्वरूपी मनुष्यामध्ये मंडळीमध्ये वास्तव्य करण्यास सर्वसमर्थ परमेश्वर ख्रिस्तानंतर त्याला तो पाठवत आहे. आणि म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी जर आम्ही बघितलं तर त्या दिवशी सुद्धा इस्रायल राष्ट्रामध्ये किंवा यहुदी ज्यूइश कल्चरमध्ये त्या काळामध्ये बप्तिस्मा घेणाऱ्यांची सुद्धा संख्या जास्त असायची. आणि म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी त्या ठिकाणी बप्तिस्मे होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. वेळेस जुन्या करारामध्ये आम्ही जर बघितलं तर पवित्र आत्मा त्या ठिकाणी दिसतो, त्या ठिकाणी काम झाल्यानंतर तो त्या ठिकाणाहून परत आपापल्या त्या ठिकाणाहून तो निघून जातो. की जो येत असे, कृती करत असे, कार्य करत असे आणि परत निघून जात असे. पण नव्या करारामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रेषित 2 मध्ये ज्यावेळेस येत आहे त्यावेळेस आम्हाला स्पष्टपणे दिसून येतं की पवित्र आत्मा हा कायमस्वरूपी मंडळीला विश्वासणाऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात आला. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे, आमच्यासाठी मोठी अद्भुत गोष्ट आहे, अलौकिक गोष्ट आहे. आम्ही मोठ्या जयघोषाने आम्ही या पवित्र आत्म्याचं आगमन करण्याची ही वेळ आहे की ज्या दिवशी सर्वसमर्थ परमेश्वराने ज्यावेळेस ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होतं, ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर देवाचा आत्मा, पवित्र आत्मा हा मंडळांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी तो कायमस्वरूपी ह्या ठिकाणी पाठवण्यात येतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त स्वतः योहान 15:26 मध्ये म्हणतो, मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी पाठवतो. त्याच्यानंतर योहान 14 आणि त्याच्या 16व्या आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तो म्हणत असताना म्हणतो की मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त जाण्याच्या अगोदर येशू ख्रिस्तानं पवित्र आत्मा मिळण्याविषयी, कैवारी मिळण्याविषयी त्या ठिकाणी भाकीत केलेली, भविष्यवाणी केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून आम्हाला ह्या सर्व गोष्टींकडे महत्वाच्या दृष्टिकोनातून लक्ष देणं गरजेचं आहे. ख्रिस्ती व्यक्तित्वाला व विश्वासाला कलाटणी
देणारं हे पर्व या ठिकाणाहून सुरू झालेलं आम्हाला दिसतं, की ज्या पर्वामध्ये पवित्र आत्म्याचं आगमन या मंडळीसाठी अति महत्वाचं ठरतं. पवित्र आत्म्याचं आगमन ही विश्वासणाऱ्यांसाठी अति महत्वाचं ठरतं, कारण पवित्र आत्म्याचं कार्य त्या ठिकाणाहून कायमस्वरूपी सुरू झालेलं आम्हाला त्या ठिकाणाहून दिसून येतं. पवित्र आत्मा हा विश्वासणाऱ्यांसाठी सदा सर्व काळासाठी त्या ठिकाणी देण्यात आला. आणि म्हणून नव्या करारामध्ये जर पवित्र आत्म्याच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर येशू ख्रिस्त वारंवार आम्हाला त्याच्याविषयी बोलताना आढळतो. येशू ख्रिस्ताच्या अगोदर अजून एक व्यक्तिमत्व आहे, की जे व्यक्तिमत्व आम्हाला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या संबंधाने आम्हाला त्या ठिकाणी त्याची शिकवण देत असताना किंवा त्याच्याविषयी संदेश देत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि ते व्यक्तिमत्व आहे बाप्तिस्मा करणारा योहान. मत्ते कृष्णवर्तमान 3 अध्याय 11व्या वचनामध्ये तो पवित्र आत्म्याविषयी सांगतो. मार्क कृष्णवर्तमान याचा 1 अध्याय 8व्या वचनामध्ये तो पवित्र आत्म्याविषयी सांगतो. लूक कृष्णवर्तमान याचा 3 अध्याय 16व्या वचनामध्ये तो पवित्र आत्म्याविषयी सांगतो. योहान कृष्णवर्तमान याचा 1 अध्याय आणि त्याच्या 33व्या वचनामध्ये आम्हाला तो पवित्र आत्म्याविषयी त्या ठिकाणी सांगत असताना दिसत आहे. आणि म्हणून ज्या वेळेस हे सर्व विश्वासणारे ज्यावेळेस यरुशलेमेमध्ये जमलेले आहेत, सुमारे 120 जणांचा जमाव आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला पवित्र आत्म्याचं आगमन होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून पुन्हा एक पहा, यरुशलेम एका अद्भुत कृत्याला साक्षीदार होण्यासाठी तयार झालेली आम्हाला दिसून येते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, परत एकदा या यरुशलेम शहरामध्ये एक अद्भुत कृती घडणार होती हे आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा एकदा नमूद करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या यरुशलेमेच्या इतिहासामध्ये, यरुशलेमेमध्ये या शहरामध्ये कैक इतिहास घडलेले आहेत. यरुशलेमेमध्ये या शहरामध्ये कैक दैवी इतिहास त्या ठिकाणी घडलेले आहेत. काही अशा इतिहासाची नोंद यरुशलेमेच्या शहरामध्ये त्या ठिकाणी झालेली. आज पुन्हा एकदा यरुशलेमेमध्ये एक ऐतिहासिक नोंद होणार होती आणि ती नोंद ही सर्वांच्या समक्ष होणार होती. आणि ती नोंद ही होती की पवित्र आत्म्याचं आगमन त्या ठिकाणी सर्व यरुशलेमकर पाहणार होते आणि त्याचं असणारं जे लागूकरण आहे ते त्या ठिकाणी अनुभवणार होते. आणि म्हणून पुन्हा एक वार या यरुशलेम शहराचे रहिवासी या असणाऱ्या गोष्टीविषयी साक्षीदार होणार होते. पुन्हा एक वार यरुशलेम दैवी चमत्काराला सामोरं जाणार होता. पुन्हा एक वार यरुशलेम शहराचे जे वासी आहेत, जे शहरवासी आहेत, पुन्हा एक वार आपल्या उघड्या डोळ्यांनी देवाचा चमत्कार होत असताना त्या ठिकाणी बघत आहेत. आणि म्हणून पेंटिकॉस्ट हा दिवस आमच्यासाठी का महत्वाचा आहे? कारण मंडळीसाठी देवाचा आत्मा, पवित्र आत्मा त्या ठिकाणी देण्यात आला. आणि म्हणून ख्रिसमस जरी आमच्यासाठी महत्वाचा आहे प्रियांनो, पुनरुत्थान दिन जरी महत्वाचा आहे, उत्तम शुक्रवार जरी महत्वाचा आहे, तरीही आमच्या दृष्टिकोनामध्ये पेंटिकॉस्ट संडे जो आहे किंवा हा असणारा जो 50वा दिवस आहे तो पण मंडळीसाठी अति महत्वाचा आहे. कारण ह्या दिवशी देवानं ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर तो कैवारी या मंडळीसाठी आणि विश्वासणाऱ्यांसाठी कायमस्वरूपी देण्यात आला. आणि म्हणून तो आमच्यासाठी अनन्यसाधारण महत्वाचा म्हणून मंडळीसाठी उभा राहतो. ख्रिसमस जर आम्हाला ख्रिस्ताचा जन्म दाखवतो, तर पेंटिकॉस्ट संडे किंवा पेंटिकॉस्ट हा दिवस हा आम्हाला मंडळीचा जन्म दाखवतो. पुनरुत्थान जर ख्रिस्ताचं जिवंत होणं दाखवतो, तर पेंटिकॉस्ट हा आमच्या मंडळीसाठी संजीवनाचा दिवस म्हणून उभा राहतो. आणि म्हणून अनेक मंडळ्या, अनेक विश्वासणारे, अनेक लोक पेंटिकॉस्ट हा जो कन्सेप्ट आहे, पेंटिकॉस्ट हा जो सण आहे, याचा विचार करत नाही, त्याचं लागूकरण करत नाही.
आणि म्हणून प्रिय बंधू आणि बहिणींनो, आम्हाला एक ख्रिस्ती विश्वासधारा म्हणून आम्हाला या पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्यासाठी जी वेगवेगळी संबोधनं वापरली गेली, जी नावं वापरली गेली, ते समजून घेणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचं कार्य जाणून घेणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचं फळ काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणं म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी पेंटिकॉस्ट दिन किंवा पेंटिकॉस्ट संडे का महत्वाचा आहे? कारण पवित्र आत्मा हा मंडळीसाठी कायमस्वरूपी देण्यात आला. तो मंडळीमध्ये कार्यरत झाला. मंडळीचा मस्तक जर ख्रिस्त आहे, देवाचा एक सेवक म्हणतो मंडळीचा मस्तक जर ख्रिस्त आहे, तर पवित्र आत्मा हा मंडळीचा श्वास आहे. आणि म्हणून आम्हाला ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचं आगमन होतं ह्यासाठी की त्याच्यामध्ये 3 उद्देश मंडळीसाठी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय जर आम्ही काढला आणि त्याच्या 16व्या वचनामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. पवित्र आत्मा आम्हाला देण्यात आला त्याचा एकमेव उद्देश आहे की त्याने आमच्या संगती सदा सर्वदा राहावं. योहान सुवर्तमानाच्या 14व्या अध्यायामध्ये येशू म्हणतो, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. योहान 14:18 मध्ये तो म्हणतो, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. पवित्र आत्म्याच्या द्वारे ख्रिस्त आमच्या सन्निध राहिला, आमच्या संगती राहिला, तो आमचा इम्मॅन्युएल झाला. दुसरी महत्वाची गोष्ट, पवित्र आत्मा पाठवण्याचा उद्देश काय आहे? पहिलं बघितलं की त्याने आमच्या संगती सदा सर्व काळासाठी राहावं. दुसरं जे कारण आहे ते आहे योहान 14 आणि त्याच्या 26व्या वचनामध्ये. त्या ठिकाणी म्हटले, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल. तो राहिला येईल सदा सर्व काळासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट, पवित्र आत्मा आम्हाला शिकविल. द ग्रेटेस्ट टीचर इन द वर्ल्ड, पवित्र आत्मा की जो आम्हाला शिकवतो, सर्व सत्यामध्ये घेऊन जातो. एवढंच केवळ नाही, पुढे म्हटलेले, आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. पवित्र आत्मा हा आम्हाला शिकवतो आणि प्रभूनं जे आम्हाला सांगितलं त्याचं स्मरण करून देतो, त्याची आठवण करून देतो. आणि तिसरा महत्वाचा उद्देश आम्हाला प्रेषितांची कृत्ये याचा 1ला अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये आम्हाला दिसून येतं. त्या ठिकाणी म्हटलेले, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुद्यात व शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. अनेक वेळेस आम्हाला हा प्रश्न पडतो की पवित्र आत्मा मिळाला म्हणजे आम्ही चमत्कार करू शकतो, पवित्र आत्मा मिळाला म्हणजे आम्ही फक्त अन्य भाषा बोलू शकतो, पवित्र आत्मा मिळाला म्हणजे आमचं स्वतःचं वैयक्तिक जीवन जे आहे ते अतिशय उच्च प्रतीचं, उच्च स्तराचं होतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र आत्मा देवानं ख्रिस्ताच्या करवी आम्हाला जो दिलेला आहे त्याचा एकमेव उद्देश जर काय आहे तर ह्या प्रेषित 1:8 मध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तो की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुद्यात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. देवाचा आत्मा आम्हाला ह्यासाठी दिला की आम्ही जगाच्या शेवटापर्यंत त्याचं साक्षीदार म्हणून जीवन जगावं. आणि म्हणून आमच्यासाठी हे अतिशय महत्वाचं, हे 3 महत्वाचे उद्देश आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आम्ही योहानाचं 1 पत्र याचा 5वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये प्रियांनो जर बघितलं तर त्या ठिकाणी 3 व्यक्तिमत्व आम्हाला साक्ष देत असताना त्या ठिकाणी दिसत आहेत. 3 व्यक्तिमत्व, त्यापैकी एक व्यक्तिमत्व जर काय आहे तर तो आहे पवित्र आत्मा. त्या तिघांपैकी एक पवित्र आत्मा त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. रक्त, पाणी आणि पवित्र आत्मा हे 3 साक्षीदार म्हणून उभे राहतात. त्या तिघांपैकी पवित्र आत्मा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो.
आणि म्हणून प्रेषितांच्या कृत्यांमध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला ह्या असणाऱ्या पवित्र आत्म्याच्या आगमनाने आम्हाला बरीचशी स्थित्यंतरं झालेली दिसून येतात. मंडळीच्या इतिहासामध्ये स्थित्यंतरं झालेली दिसून येतात. शिष्यांच्या जीवनामध्ये स्थित्यंतरं झालेली दिसून येतात. संत पौल ज्या वेळेस मिशनरी फेरी त्या ठिकाणी करत आहे त्या मिशनरी फेरीमध्ये पवित्र आत्म्याचं असणारं अद्भुत कार्य आम्हाला दिसून येतं. त्या काळामध्ये स्थापित झालेली प्रत्येक मंडळी ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये पवित्र आत्म्याच्या सार्वभौमत्वामध्ये कशी वाढत होती, कशी उदयास येत होती, हे आम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला अभ्यासाला मिळतो. आणि म्हणून देवाचा आत्मा हा त्या ठिकाणी कार्यरत होता, तो कार्य करत होता. आणि म्हणून पवित्र आत्मा ही शक्ती नंतर आहे, ती पहिली व्यक्ती आहे. त्याची जी पर्सनॅलिटी आहे, त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. पवित्र आत्म्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आहेत, त्याचे गुणधर्म आहेत, पण त्याच्या असणाऱ्या त्या अस्तित्वामुळं आमचं जीवन बदललेलं आहे. मंडळीची असणारी विचारसरणी बदललेली आहे. मंडळीमध्ये एक श्वास आलेला आहे. देवाचा आत्मा त्या ठिकाणी कार्य करत आहे. आणि म्हणून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. देवाचा आत्मा देवानं त्याच्या मंडळीसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी कायमस्वरूपी दिला. जोपर्यंत संदेश होत नाही तोपर्यंत हे तुम्हाला वारंवार ऐकायला मिळेल की तो कायमस्वरूपी देण्यात आला. आणि म्हणून आमचं ख्रिस्ती व्यक्तिमत्व हे पवित्र आत्म्याच्या सार्वभौमत्वामध्ये चालणारं व्यक्तिमत्व असावं. आम्ही आत्म्याच्या प्रेरणेनं चालणारं आमचं व्यक्तिमत्व असावं. जगाच्या प्रेरणेनं चालण्यापेक्षा आत्म्याच्या प्रेरणेनं मंडळीनं चालावं, विश्वासणाऱ्यांनी चालावं. जग काय सांगतं याच्यावर आमचं चालणं अवलंबून नसावं. आणि म्हणून ज्यावेळेस प्रेषितांच्या कृत्यांमध्ये ज्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी बघतो त्यावेळेस आम्हाला 4 महत्वाचे फरक आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. शिष्यांच्या जीवनामध्ये, मंडळीच्या जीवनामध्ये बरीचशी स्थित्यंतरं त्या ठिकाणी दिसून आली. आणि म्हणून हे जाणून घेणं गरजेचं आहे. प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय या 2 अध्यायांमध्ये आम्हाला फार वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये शिष्यांचं असणारं जीवन फार वेगळ्या प्रकारचं असलेलं आम्हाला दिसून येतं. पण ज्यावेळेस हेच शिष्य ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन ज्यावेळेस होतं, पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा ज्यावेळेस त्या ठिकाणी आगमन करतो त्यावेळेस शिष्यांचं असणारी मानसिकता, शिष्यांना मिळालेलं सामर्थ्य हे आम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणजे प्रेषितांची कृत्य दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून 4 महत्वाचे फरक मी तुमच्या समोर ठेवते. पहिला फरक, पहिल्या अध्यायामध्ये जर आम्ही बघितलं तर प्रेषित वाट पाहताना दिसत आहेत, पण दुसऱ्या अध्यायामध्ये ते पवित्र आत्म्याचा स्वीकार करत असताना दिसत आहेत. पहिल्या अध्यायामध्ये हेच प्रेषित आम्हाला त्या ठिकाणी प्रेषितांना प्रभूनं एका विशिष्ट गोष्टीसाठी तयार केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. पण त्याच दुसऱ्या अध्यायामध्ये हेच शिष्य पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सामर्थ्यशाली झालेले आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. They were equipped in the first chapter, but when we go to the second chapter, you can see the disciples or the apostles were empowered. आणि म्हणून हे समजून घ्या, पहिल्या अध्यायामध्ये ते इक्विप्ड आहे, पण दुसऱ्या अध्यायामध्ये ते एम्पावर्ड आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, त्यांना थांबवण्यात आलं. दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांना पाठवण्यात आलं. चौथा फरक, महत्वाचा फरक आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. ख्रिस्त त्यांच्यापासून निघून गेला. पहिल्या अध्यायामध्ये ख्रिस्त त्यांच्यापासून वर घेतला गेला, पण दुसऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये वास्तव्यास आला. फार मोठं स्थित्यंतर आम्हाला त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. फार मोठा बदल त्या एका अध्यायामध्ये आम्हाला झालेला दिसून येतो.
जे प्रेषितांच्या कृत्यांच्या असणाऱ्या पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला दिसत आहेत, वाटत आहेत, त्यांची वेगळी झालेली मानसिकता आम्ही अनुभवत आहेत. पण ज्यावेळेस दुसऱ्या अध्यायामध्ये येत आहेत ते सामर्थ्यानं भरलेले दिसत आहेत. ते वाट पाहणारे नसून सामर्थ्यानं भरून पुढे जात असताना आम्हाला दिसत आहे. त्यांना पुढे पाठवण्यात आलं. येशू ख्रिस्त स्वर्गारोहण त्याचं झालं, पण पवित्र आत्म्याचं आगमन त्यांच्या जीवनामध्ये झालं. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं एक अनन्य साधारण कार्य आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून योहान शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायामध्ये जर आम्ही आलो प्रियांनो, तर आम्हाला या 16व्या अध्यायामध्ये आम्हाला स्पष्टपणे दिसून येतं की पवित्र आत्म्याचं नेमकं आमच्या जीवनामध्ये कार्य काय. शिष्यांच्या जीवनामध्ये स्थित्यंतर झाली, मंडळीच्या जीवनामध्ये स्थित्यंतर झाली. मग एक विश्वासणारा म्हणून माझ्या जीवनामध्ये काय स्थित्यंतर होऊ शकतं. योहान शुभवर्तमानाचा 16वा अध्याय 7व्या वचनापासून 15व्या वचनापर्यंत जर आम्ही बघितलं तर पवित्र आत्म्याचं कार्य किंवा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने कार्य करतो हे दिसून येतं. त्या ठिकाणी म्हटलेले, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. 13व्या वचनामध्ये मी येतो, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल. तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहेत त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र आत्मा, देवाचा आत्मा आजही आमच्या जीवनामध्ये काम करतो. तो आम्हाला सत्याकडे घेऊन जातो. तो आम्हाला पापाविषयी जाणीव करून देतो. तो आम्हाला नीतिमत्वाविषयी जाणीव करून देतो. तो आम्हाला न्यायनिवाड्याविषयी जाणीव करून देतो. तो आम्हाला योग्य प्रकारचा मार्ग दाखवून तो आम्हाला सर्व प्रकारच्या सत्यामध्ये घेऊन जातो. जे प्रभूने आम्हाला कळवलेलं आहे ते योग्य प्रकारे तो कळवतो. तो आमच्यासाठी मध्यस्थी करतो. तो आम्हाला मुद्रित करतो. तो आम्हाला खात्री देतो. तो आम्हाला भरून टाकतो. तो आम्हाला पवित्र करतो. तो आमच्या संगती सदा सर्व काळासाठी राहतो. तो आम्हाला योग्य वचनाचं आकलन करण्याची कुवत देतो. तो आमच्यासाठी मध्यस्थी करतो. तो आमच्यासाठी मार्गदर्शक म्हणून उभा राहतो. तो आम्हाला सामर्थ्य देतो. तो आम्हाला आज्ञापालन कसं करायचं ते तो शिकवतो. तो आमची पापापासून मुक्तता करतो. आत्म्याचं फळ काय आहे ह्याचा अनुभव घेण्यासाठी तो आम्हाला तयार करतो. तो आमचं सांत्वन करतो आणि तो आम्हाला प्रोत्साहित करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचा आत्मा हा सुसंकल्पाचा आत्मा, देवाचा आत्मा हा समंजसपणाचा आत्मा. आणि म्हणून मंडळीमध्ये स्थित्यंतर झाली, शिष्यांच्या जीवनामध्ये स्थित्यंतर झाली, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये स्थित्यंतर झाली. आणि प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस या पहिल्या असणाऱ्या 13 वचनांचा जर बारकाईने जर आम्ही अभ्यास केला, ज्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी 2ऱ्या वचनामध्ये त्या ठिकाणी दिसून येतं की अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. वारा हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. एचकेलाचं पुस्तक याचा 37वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय 8व्या वचनामध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्याचा इम्पॅक्ट इतका भयानक आहे, इतका सुंदर आहे की त्याच्याने विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये काम केलं. एवढंच केवळ नव्हे तर ह्या पेंटिकॉस्टच्या दिवशी जेवढे भक्तिमान यहुदी येरुशलेमेमध्ये जमले होते, ज्यांनी आपापल्या भाषा त्या ठिकाणी ऐकल्या, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा त्या ठिकाणी ऐकल्या, ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले की पहा, हे सर्व गालिली आहेत ना. त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा कार्य झालेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो, असं देवाचं वचन त्या ठिकाणी म्हणत आहे. 9व्या वचनापासून बऱ्याच भाषा त्या ठिकाणी बोलल्या गेल्या.
पार्थी आहे, मेदी आहे, एलामी आहे, मेसोपोटेमिया आहे, यहुदिया, कप्पदुकिया आहे, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरनेच्या जवळचा लिबुआ देश यात राहणारे यहुदी व यहुदी मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. पवित्र आत्म्याच्या आगमनानं काय झालं की देवाचं महत्कृत्य ह्या लोकांनी ऐकलं आपापल्या भाषेमध्ये. हा पहिला इम्पॅक्ट त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांवर झालेला आहे. दुसरा इम्पॅक्ट आम्हाला प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो की त्या ठिकाणी 12व्या वचनामध्ये म्हटलेले, तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल. दुसरी महत्वाची गोष्ट, जे लोक त्या ठिकाणी उभे आहेत ह्या असणाऱ्या पवित्र आत्म्याच्या आगमनाने त्यांना त्याच्याविषयी विचार करायला भाग पाडले की हे काय असेल. मंडळीनो, विश्वासणाऱ्यांनो, कधी आम्ही विचार केला की देवानं देव केलेली गोष्ट आमच्यासाठी काय करते. देवाने देव केलेली एक असाधारण गोष्ट आमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा इम्पॅक्ट तयार करते. ज्यांनी ऐकलं ते पवित्र आत्म्याविषयी आणि त्याच्या सामर्थ्याविषयी विचार करू लागले. ज्यावेळेस आम्ही अनुभव घेत आहोत, मंडळीचे विश्वासणारे म्हणून ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टींचा अनुभव घेत आहोत, काय आम्ही त्याच्याविषयी विचार करत आहोत का? काय आम्ही त्याच्याविषयी मनन आणि चिंतन करत आहोत का? काय आम्ही त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत का? अनुभव घेण्याचा प्रयत्न करत आहोत का? तिसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस पेत्राने संदेश द्यायला सुरुवात केली, पेंटिकॉस्टच्या वेळचं ज्यावेळेस जे पेत्राचं भाषण आहे की जे आम्हाला 14व्या वचनापासून जवळजवळ आम्हाला 41व्या वचनापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. काय झालं, 41व्या वचनामध्ये तिसरा इम्पॅक्ट आम्हाला दिसून येतो. त्या ठिकाणी म्हटलं, तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचा आत्मा ज्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये काम करतो त्यावेळेस ती व्यक्ती देवाकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही, देवाकडे आल्याशिवाय ती राहत नाही, ख्रिस्ताचा स्वीकार केल्याशिवाय ती राहत नाही. आणि म्हणून देवाचा आत्मा आजही आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. देवाचा आत्मा आजही आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तो पुरेसा आहे. आणि म्हणून जुन्या कराराच्या दृष्टिकोनामध्ये आम्ही बघितलं, नव्या कराराच्या दृष्टिकोनामध्ये आम्ही बघितलं, एक विश्वासदार म्हणून मला काय समजून घेणं आहे ते आम्ही बघितलं. पेंटेकॉस्टचा दिवस हा आमच्यासाठी का महत्वाचा आहे, मंडळीसाठी का महत्वाचं आम्ही ते बघितलं. पवित्र आत्म्याचा उद्देश आमच्यासाठी काय आहे ते आम्ही बघितलं. एवढंच केवळ नव्हे, शिष्यांच्या जीवनामध्ये, मंडळीच्या जीवनामध्ये झालेली स्थित्यंतर आम्ही पाहिली. पेंटेकॉस्टचा असणारा परिणाम ऐकणाऱ्यांच्या जीवनामध्ये काय झाला तोही आम्ही बघितला. आणि पवित्र आत्म्याचं असणारं जे आमचं नातं, त्याचं आणि नातं विश्वासणाऱ्या संगती जे प्रस्थापित झालं ते सुद्धा आम्ही बघितलं. प्रियांनो, का नाही अंतःकरणापासून आजचा असणारा पेंटेकॉस्टचा दिवस आम्ही साजरा करूया? का नाही त्या पवित्र आत्म्याचं आगमन आम्ही आनंदानं करूया? का नाही आम्ही त्याला म्हणूया, ख्रिस्तानं पवित्र आत्मा हा आता आम्हाला सदा सर्व काळासाठी दे. आता आम्हाला वारंवार त्या पवित्र आत्म्याला हाक मारण्याची गरज नाही, कारण तो त्याने सदा सर्व काळासाठी तो आम्हाला दिलेला आहे. कारण येशू स्वतः म्हणतो, मी जातो आणि तुमच्यासाठी दुसरा कैवारी पाठवतो, यासाठी की त्याने सदा सर्वदा तुमच्यामध्ये तुमच्या संगती राहावी. प्रियांनो, येऊया, डोळे झाकूया आणि या असणाऱ्या देवाच्या अद्भुत कृत्यांकडे आपण लक्ष लावूया की ज्याने आमच्या जीवनामध्ये महत्कृत्य केली, ज्याने आमच्या जीवनामध्ये अतिशय स्थित्यंतर आणली. त्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण तो जर गेला नसता तर देवाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये आला नसता. त्रैक्य देवत्वामधलं असणारं हे तिसरा भाग जो आहे तो पवित्र आत्मा आहे. फक्त पवित्र आत्मा हा देव नाही तर त्रैक्यत्व हे देव आहे. कधीतरी तुम्हाला त्रैक्यत्वाच्या सिद्धांताविषयी आणि पवित्र आत्म्याच्या अधिक अभ्यासाविषयी तुमच्या संगती मी बोलेन. डोळे झाकूया आणि प्रार्थना करू.
बाबा आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजचा असणारा हा पेंटिकॉस्ट संडे आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा केलास. मंडळीसाठी पवित्र आत्मा, विश्वासणाऱ्यांसाठी पवित्र आत्मा कायमस्वरूपी तू दिलास. तू आम्हाला सामर्थ्याने भरलंस. उद्देश हाच की प्रभू त्या सामर्थ्याच्या द्वारे आम्ही जगाच्या शेवटापर्यंत तुझे साक्षी म्हणून उभं राहू. पवित्र आत्म्याच्या द्वारे एक सुंदरसं नातं प्रस्थापित केलंस बाबा. पवित्र आत्म्याच्या आगमनाने मंडळीच्या जीवनामध्ये अनेक स्थित्यंतर आली, अनेक आत्मिक संजीवन आलं, शिष्यांचं जीवन बदललं, शिष्यांचे विचार बदलले. प्रभू आज एक विश्वासणारा म्हणून प्रभू माझं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो आणि प्रार्थना करतो जिवंत देवबा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी तुझी कृपा तू दे. देवबा, ज्यांनी ज्यांनी दान घेतलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी उपकार स्तुती केलेली आहे, जे जे आज तुझ्यासमोर उपकार स्तुती घेऊन उभे आहेत, त्या प्रत्येकाचं दान, मग ते प्रभूजी दशवांश असेल, संतोषाचं दान असेल, स्वनाकाराची अर्पण असतील, त्या सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हातात देतो. ज्यांनी ज्यांनी आज तुझ्याकडे उपकार स्तुती केलेली आहे त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या गौरवशाली हातामध्ये समर्पित करतो आणि प्रार्थना करतो प्रभू, दिलेलं दान आशीर्वादाचं तू कर, केल्या गेलेल्या उपकार स्तुती आशीर्वादाचे तू कर आणि तुझ्या नावाचा गौरव करून घे. येतपर्यंत सांभाळस, तुझ्या नावाला धन्यवाद दे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडला आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खाली वर, तो बाप पुत्र आत्मा जाण, त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवबापाची प्रीती, प्रवेश ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर इथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस, प्रेज यू जीसस.